नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आणि आज वार आहे बुधवार आणि आता मी संध्याकाळी उद्याच्या पूजेची तयारी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला जो गुरुवार आहे तो उद्या आहे. पहिला गुरुवार आहे. आणायला लागणारे जे साहित्य आहे ते मला आता आणायचं आहे. तर आत्ता जस्ट माझी सगळी कामं झालेली आहेत आणि आमचं जे काम चालू आहे ते सुद्धा आज लवकर संपलं आहे. त्यामुळे म्हटलं आता बाहेर निघावं. तर आता मी मार्केटमध्ये जाते आणि जे काही आपल्या पूजेसाठी लागणारं साहित्य आहे ते घेऊन येते. जमलंच तर मी तिथे शूट घेईन, नाहीतर मग आल्यावरती तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय साहित्य आणलं आहे. तर चला. दे रहा है इसलिए 50 का लगा. तर मार्केटमधून मी आता घरी आलेले आहे आणि आता तुम्हाला दाखवते मार्केटमधून काय काय आणलं. आज मार्केटमध्ये भरपूर गर्दी होती. काहीच म्हणजे मी जास्त आतमध्ये गेलीच नाही. जेवढं मला लगेच भेटलं तसं घेतलं आणि घरीच आली, कारण आता हळूहळू अजून जास्त गर्दी होईल. तर त्यामुळे पटकन घरी आली आणि जेवढं लागतं तेवढंच मी साहित्य घेऊन आली. भाजीपाला वगैरे जास्त काही घेऊन आली नाही, कारण ऑलरेडी थोडाफार भाजीपाला आहे घरी. तर चला आता मी पटकन थोडक्यात उद्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते मी घेऊन आलेले, तर ते तुम्हाला दाखवते. तर उद्यासाठी लागणारं जेवढं साहित्य तेवढंच मी घेऊन आले. खाऊची पानं, केळी घेऊन आलेली आहे, त्यानंतर फुलं घेऊन आली आहे, 5 प्रकारची 5 फळं आणि ही 5 प्रकारची 5 पानं घेऊन आलेली आहे. मी जे झाडाची जी पानं असतात ती घेऊन आली आहे. नारळ घेऊन आली आहे आणि इथे हार आहे आणि थोडीशी फुलं आहे. तर एवढंच साहित्य मी मार्केटमधून जाऊन घेऊन आली. तर जास्त सामान मी काही घेऊन नाही आली, कारण खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे आणि ती धक्काबुक्की करण्यापेक्षा पटकन आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊन यायचं. तर तसंच केलं आहे मी आणि घरी आली. तुम्हाला दिसत असेल सोफ्याचं कवर मी काल काढलं होतं, तर ते धुतलं आहे, वाळलं पण आहे. आता हे रात्री लावायचं आहे. तर चला आता रात्रीचा स्वयंपाक वगैरे मला काही करायचं नाही, कारण दुपारीच माझा स्वयंपाक झालेला आहे. भाकरी आणि मेथीची गरगट्टा भाजी केली आहे. तर केतू आणि मीच आहे जेवायला. महेश आज जेवणच येणार आहे. तर चला मग आता वेदांचं मी पनीर बनवते. आणि काल महेश यांना जे आम्ही गिफ्ट दिलं होतं ते आता तुम्हाला व्यवस्थित दाखवते. तर ते गिफ्ट आता आम्ही गॅलरीमध्ये ठेवलेलं आहे. तर गॅलरीमध्ये थोडासा अंधार आहे, तर इथे तुम्ही बघू शकता. त्यांना व्यायाम करण्यासाठी हे डंबेल्स आणलेले आहेत आणि याला बारबेल्स बोलतात. तर हे त्यांना गिफ्ट म्हणून हवं होतं. मागच्या वर्षीच ते आम्हाला बोलत होते की असं काही आपल्याला घ्यायला पाहिजे. गिफ्ट वेदांत आणि केतूकडून आहे आणि हे जे गिफ्ट आम्ही महेश यांना दिले ते सगळ्यांच्याच उपयोगी पडणार आहे. म्हणजे आता केतूसुद्धा या डंबेल्सने व्यायाम करू शकते घरच्या घरी. त्याचबरोबर मी सुद्धा जर का एखाद्या दिवशी जिमला नाही गेली, मिस झालं, तर घरीसुद्धा मी व्यायाम करू शकते. तर अशा पद्धतीने सगळ्यांच्या उपयोगी पडेल असं आम्ही गिफ्ट दिलेलं आहे. तर तुम्हाला हे गिफ्ट कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी बेडरूममध्ये आलेले आहे. तर कितपत काम झालं हे सुद्धा तुम्हाला दाखवायचं होतं, तर दाखवते तुम्हाला. इथे बघू शकता आपलं हे काम एकपत झालेलं आहे. इथे वरती पण दरवाजाचं काम सुरू झालेलं आहे आणि आता इथे खाली पण सुरू झालं आहे. इथे आता इथे ड्रॉवर्स वगैरे करायला घेतलेले आहेत आम्ही, 2 ड्रॉवर्स आणि इथे लॉकर बनत आहे. तर अशा पद्धतीने इथे दरवाजे पण तयार केलेले आहेत त्यांनी इथे. तर अजून जरा 4-5 दिवस लागतील आपलं हे वॉर्डरोब पूर्ण व्हायला. तर बघूया, वॉर्डरोब जसं होईल तसं तुमच्याशी शेअर करेन. तर चला आता पटकन मी वेदांचं पनीर करून घेते. तर केतू आली आता क्लासमधून, हातपाय तोंडून आता बसले केळ खात. जेवणार कधी बाळा? जेवत हां, लेट झालं बरंच. तर मंडळी, काल रात्री पुढचं मी शूटच घेतलं नाही, त्यामुळे आता सकाळी सकाळी शूट घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर आज गुरुवार असल्यामुळे बाहेरचं झाडलोट करते. तसं तर मी नेहमीच बाहेरचं झाडलोट करत असते आणि रोजची माझी रांगोळी असते. तर आज तर गुरुवार असल्यामुळे पटकन मी आता सकाळी सकाळी उठून आवरून घेते, सगळी झाडलोट करते. झाडलोट करून झाल्यानंतर आता मी इथे किचनमध्ये आले आणि किचनमध्ये सकाळची थोडीफार जी भांडी पडली होती ती घासून घेते, कारण मला आता ओटा पण साफ करायचा होता. ते सगळं झाल्यानंतर आता पुन्हा मी दरवाजा पुसायला घेते, कारण दरवाजावरती पण बरीचशी धूळ असते.
तर आता इथे दरवाजा स्वच्छ पुसून घेते. त्यानंतर आता मला इथे बाहेरसुद्धा पुसून घ्यायचं होतं. सुरुवातीला मी उंबरठा पुसून घेतला आणि त्यानंतर बाहेरची लादी पुसून घेतली. काल रात्रीनंतर आता तुम्हाला डायरेक्ट सकाळी भेटते, कारण काल रात्रीचं पुढचं मी काही शूटच केलं नाही. त्यामुळे आता व्हिडिओचा एंड पण करायचा होता, म्हणून आता मी बसली आहे. आणि तुम्ही बघू शकता सोफ्याचं कवर मी आज सकाळी सकाळी घातलेलं आहे. कारण बरेच दिवस आले घरात काम चालू आहे, त्यामुळे धूळ उडते आणि धुळीमुळे हे सोफ्याचं कवर खराब झालं होतं. तर आता स्वच्छ झाल्यानंतर खूप फ्रेश वाटते, मस्त वाटते. सकाळी थोडंफार मी शूट केलेलं आहे, तर ते मी या व्हिडिओमध्ये टाकते. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.